हॅलो फ्रेंड्स, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी शेपूची भाजी दाखवणार आहे। प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते। शेपूची जोडी मी निवडून घेतली आहे। असे शेंडे शेंडे तोडून घ्यावे। देठ कवळी असली तर मी देठाचा भागही घेते। स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे। व्हिडिओ स्किप झालाय। पाणी नितळल्यावर शेपू बारीक चिरून घेतला आहे। ज्या पद्धतीने डाळ घालून शेपूची भाजी करते ते मी शेअर करणार आहे। 2 मोठे चमचे तेल गरम केलं आहे। तेल गरम झाल्यावर ठेचलेला लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली, मंद आचेवर गुलाबी होतपर्यंत तळून घ्यावा। खूप लाल करायचा नाही। मी कांदा टाकला आहे। मस्त फोडणी आपण मिक्स करून घेऊ। कांदा जरा लालसर होतपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा थोडा लालसर करूया। फोडणी चांगली झाली की भाजीही चांगली लागते। भाजीला शेपू ह्यामध्ये घातला आहे। शेपू चांगला परतून घ्यावे। खूप छानपैकी आपण ती मिक्स करून घेऊया। शेपूच्या भाजीला पाणी खूप कमी सुटतं। मी वाफेवरच शिजवते शेपूची भाजी। तुम्हीही करून बघा, तुम्हालाही आवडेल अशी शेपूची भाजी करायला। भिजवलेली मी डाळ टाकली आहे। अर्धा तास मी मूग डाळ भिजत घातलेली ती आपण आता मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाका। अशी ही छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। बघा किती सुंदर दिसते। पुढे लसूण, कांदा, मिरची टाकून खूप सुंदर लागते भाजी। मी झाकण ठेवते। बघा ही सुक्की भाजी बनवलेली आहे। बघा पाणीही नाही आहे। पाणी जास्त असले की भाजी पानसट लागते। अशी ही शेपूची भाजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली। सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय।